ओके सो गुड इव्हिनिंग टू ऑल. आज आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2चं चॅप्टर नंबर 3 परमिटेशन आणि कॉम्बिनेशन. ओके, खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ठीक आहे, यामध्ये आपण ह्या दोन बेसिक कन्सेप्ट आणि त्याच्यावरती न्यूमेरिकल डिस्कस करणार आहे, परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स. आता ह्या दोघांचे डिफरंट मिनिंग्स आहेत. ओके, परमिटेशन आणि कॉम्बिनेशन ह्या दोघांमध्ये पण आपण काय करणार आहे ॲक्च्युअली ते आपल्याला अगोदर डिस्कस करायचं आहे. एक तुम्हाला ब्रीफ किंवा आपण म्हणू शॉर्टमध्ये जी कन्सेप्ट सांगतो काय. ठीक आहे, परम्युटेशन इज नथिंग बट द अरेंजमेंट ऑफ द ऑब्जेक्ट्स. परम्युटेशनमध्ये आपण काय करणार आहे, अरेंजमेंट ऑफ द ऑब्जेक्ट्स. अरेंजमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, मग अरेंजमेंट ऑफ द ऑब्जेक्ट्स दोन टाईपचे असतील, आयदर लिनियर. ओके, मग याला म्हणणार आपण लिनियर परम्युटेशन, किंवा ते असतील सर्क्युलर, त्याला आपण म्हणणार सर्क्युलर परम्युटेशन्स. ओके, समजा तुम्हाला नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असतील. ऑब्जेक्ट्सचा मिनिंग आहे, ऑब्जेक्ट्स तुम्हाला डिफरंट फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे, तुम्हाला ते पण क्लिअर करू आपण आयडिया. जे ऑब्जेक्ट्स असतात ना ते डिफरंट फॉर्ममध्ये असतात. ऑब्जेक्टचा मिनिंग काय घ्यायचं इथं, ऑब्जेक्ट्स मे बी कोण असेल, नंबर्स. ओके, अल्फाबेट्स. ओके, त्यानंतर पर्सन्स, डिफरंट टाईप्स ऑफ द पर्सन्स. ओके, बॉल, म्हणजे हे ओके ना, डिफरंट बॉल असतील, मार्बल असतील. ओके, कार्ड्स असतील, बॉल्स, मार्बल्स, कार्ड्स एक्सेट्रा. हे सगळे कोण आहेत, हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. या ऑब्जेक्ट्सला तुम्हाला काय करायचं बघा, अरेंज करायचं आहे. ठीक आहे, बुक्स असतील याच्यामध्ये. सो नंबर ऑफ यांना आपण ऑब्जेक्ट्स कन्सिडर करतो. सो परम्युटेशनमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय, परम्युटेशनमध्ये आपण काय करतो, ऑब्जेक्ट्स अरेंज करतो, अरेंजमेंट ऑफ द ऑब्जेक्ट्स. ओके, अरेंजमेंट मग याच्यामध्ये डिफरंट एक्झाम्पल काय येतील. समजा एक ग्रुप आहे. ओके, 3 बॉईज 3 गर्ल्स, यांना तुम्हाला एका फोटोग्राफसाठी अरेंज करायचं आहे. सो व्हॉट आर द नंबर ऑफ पॉसिबल वेज दे कॅन अरेंज. ओके, समजा ABC हे 3 बॉईज आहेत आणि DEF हे 3 गर्ल्स आहेत. मग Aच्या शेजारी B येईल, Bच्या शेजारी C येईल, किंवा A आणि B सोबत नको आहे, किंवा बॉय अँड गर्ल, स्पेसिफिक बॉय अँड गर्ल मे बी टुगेदर, किंवा ते टुगेदर नको आहे, एक्सेट्रा. हे काय असणार आहे याच्यामध्ये. सो हे असतं बघा की डिफरंट टाईपच्या केसेस आपल्याला डिस्कस करायच्यात, म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांचं काय करावं लागतं, आपल्याला अरेंजमेंट करावं लागतं. इतकं सिम्पल आहे. ओके, सो परम्युटेशनचं मिनिंग लक्षात ठेवा. परम्युटेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अरेंजमेंट्स करायचे. फोटोग्राफसाठी अरेंजमेंट असतील, लेटरचे अरेंजमेंट असतील, अल्फाबेट्सचे. ठीक आहे, नंबरचे अरेंजमेंट असतील, नंबर डिफरंट अरेंजमेंट करून किती नंबर्स तयार होऊ शकतात, एक्सेट्रा. ओके, सो परम्युटेशनमध्ये फक्त काय असणार आहे, अरेंजमेंट्स असणार आहे. मग अरेंजमेंट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. अरेंजमेंट आपले दोन टाईपचे असतील. ठीक आहे, कोणकोणते दोन टाईप असतील आपल्या अरेंजमेंटचे, एक लिनियर अरेंजमेंट आहे दिस इज, आणि दुसरं कोणतं अरेंजमेंट आहे, सर्क्युलर अरेंजमेंट आहे. ओके, यस. नाव आता सेकंड आहे कॉम्बिनेशन. ओके, कॉम्बिनेशनचा आता मिनिंग समजून घ्या. सो कॉम्बिनेशन जे असणार आहे, कॉम्बिनेशनचा मिनिंग आहे, कॉम्बिनेशन इज नथिंग बट द सिलेक्शन. कॉम्बिनेशनमध्ये काय करतो आपण, सिलेक्शन करतो, सिलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स फ्रॉम द n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. ओके, इथं तुम्ही सिलेक्शन करतात ऑब्जेक्टचं, सिलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स फ्रॉम n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, आता सिलेक्शन म्हणजे काय, आता सपोज याचं एक फेमस एक्झाम्पल घेऊ आपण क्रिकेट टीमचं. ठीक आहे ना, समजा क्रिकेट टीम जी असते बघा, ॲक्च्युअल ग्राउंडवरती फक्त 11 प्लेयर्स आपल्याला चॉईस करावं लागतात. पण ज्यावेळेस क्रिकेट टीम सिलेक्ट केली जाते, जो स्क्वॉड असतो तो किती जणांचा असतो, 15 जणांचा असतो, बरोबर आहे. क्रिकेट टीम याला एक एक्झाम्पल कन्सिडर करतो. ठीक आहे, 15 जणांचा काय आहे बघा स्क्वॉड आहे. आता ह्या 15 जणांच्या स्क्वॉडमध्ये सपोज कन्सिडर करा की ह्या 15 जणांच्या स्क्वॉडमध्ये सपोज कन्सिडर करा की 7 बॅट्समन आहेत. ठीक आहे, 6 बॉलर आहेत आणि 2 विकेट किपर आहेत. असं कन्सिडर करा, 7, 6, 2 असे आहेत. तुम्हाला 11 जणांची टीम बनवायची आहे. मग ज्यावेळेस तुम्ही 11 जणांची टीम बनवणार आहेत
त्यावेळेस तुम्हाला अगोदर प्रेफरन्स द्यावं लागेल की तुम्हाला बॅट्समन किती खेळवायचे, बॉलर किती लागतात. विकेट किपर तुम्ही जनरल एकच घेणार आहे. सो इथं तुम्हाला एक 2 विकेट किपरपैकी तुम्ही एक विकेट किपर इथं चॉईस करू शकता. बट बॅट्समन समजा तुम्हाला 6 बॅट्समन खेळायचे तर तुमच्याकडे 7 आहेत. ओके, सो वी कॅन सिलेक्ट 6 बॅट्समन आउट ऑफ 7. सो इट्स अ कॉम्बिनेशन. आता लक्षात, मग जर तुम्ही 6 बॅट्समन आणि एक विकेट किपर घ्या तर तुमच्याकडे 7 तर झाले, राहिले 4. मग तुम्हाला 4 बॉलर चॉईस करायचे आउट ऑफ 6. आता यामध्ये पण बॉलर्समध्ये पण काय असतील बघा, डिफरंट केस असतील. म्हणजे फास्टर बॉलर कोण आहे, स्पिनर कोण आहे. ओके, म्हणजे तुम्हाला 2 फास्टर घ्यायचे का 2 स्पिनर घ्यायचे का 3 फास्टर घ्यायचे, यामध्ये पण कॉम्बिनेशन होईल. येतं लक्षामध्ये. सो कॉम्बिनेशनचा मिनिंग काय आहे की आपल्याला सिलेक्शन करायचं, सिलेक्ट करायचं. येतं लक्षामध्ये. सेकंड एक्झाम्पल, समजा तुम्ही एखादी एक्झामिनेशनचा पेपर सॉल्व करताय आणि त्या एक्झामिनेशनच्या पेपरमध्ये समजा एखाद्या सेक्शनमध्ये तुम्हाला टोटल 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि 8 क्वेश्चन दिलेले आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला गिवन क्वेश्चन्स आहे 8. आउट ऑफ दॅट तुम्हाला फक्त 5 क्वेश्चन्स काय करायचे, सॉल्व करायचे. सो तुम्ही काय करणार, त्या 8 पैकी 5 क्वेश्चन सिलेक्ट करणार आहे सॉल्व करण्यासाठी. अगेन सिलेक्शन, दॅट इज द कॉम्बिनेशन. आलं लक्षामध्ये. सो हे लक्षात ठेवा. आता परम्युटेशनमध्ये आपण ऑब्जेक्ट्स अरेंज करतो, कॉम्बिनेशनमध्ये आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, सिलेक्शन करतो. इतकं सिंपल. ओके, आता याला आपल्याला बघायचं होतं डिटेलमध्ये, पण याच्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट स्टडी करायची आहे. दॅट कन्सेप्ट इज अ फॅक्टोरियल. ओके, सो फर्स्ट पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे फॅक्टोरियल नोटेशन. ओके, याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे आता सगळ्यात अगोदर फॅक्टोरियल नोटेशन. आता हे फॅक्टोरियल नोटेशन, याचं नोटेशन काय असतं. ओके, सो एक्सक्लामेटरी मार्क असं असतं बघा नोटेशन. इथं मी लिहितो दिस इज द नोटेशन फॅक्टोरियल. याला काय म्हणायचं आहे, फॅक्टोरियल. ओके, दिस नोटेशन. आता इथं डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला अंदाज येऊन जाईल याच्यामध्ये काय असणार आहे. 1 फॅक्टोरियलचा मिनिंग असतो 1, ज्या नंबरला फॅक्टोरियल दिला आहे. ओके, ज्या नंबरला तुम्हाला फॅक्टोरियल दिला आहे त्या नंबरपासून स्टार्ट करायचं, मल्टिप्लिकेशन कुठपर्यंत जायचं, रिटर्न 1पर्यंत जायचं. सो इथं 1 दिला म्हणून 1च लिहिला मी. ठीक आहे ना. आता सेकंड, मी पेन दुसरा वापरतो यासाठी, कलर. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता 2 फॅक्टोरियल. सो नंबर पण दिला तुम्हाला 2. सो तुम्ही 2 पासून स्टार्ट केलं, कुठपर्यंत जायचं आहे, 1पर्यंत जायचं. डिफरन्स 1चा असणार मध्ये. सो काय झालं, हे 2 × 1 झालं. 3 फॅक्टोरियल. 3 पासून स्टार्ट केलं, 3 × 2 × 1 झालं. बरोबर आहे. नेक्स्ट 4 फॅक्टोरियल. काय होईल 4 फॅक्टोरियल आता, 4 × 3 × 2 × 1. 5 फॅक्टोरियल. वी कॅन स्टार्ट फ्रॉम द 5 × 4 × 3 × 2 × 1. 6 factorial. 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. 7 factorial. 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. Correct. Next 8 factorial. 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. Next 9 factorial. 9 × 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. आणि फायनली 10 फॅक्टोरियल. सो हाऊ टू राईट 10 फॅक्टोरियल. 10 पासून स्टार्ट होणार. 10 × 9 × 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. म्हणजे मला याचे आन्सर काढायचे आता. बरोबर. ओके, हे बघा 1 फॅक्टोरियलचा आन्सर किती आलं, 1 आलं. 2 फॅक्टोरियलचा आन्सर काय होईल, 2 × 1 2. 3 फॅक्टोरियल 6. 4 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल 24. 5 फॅक्टोरियल 120. 6 फॅक्टोरियल 720. ओके, सो सिमिलरली तुम्हाला काय करायचं, आता घरी ज्यावेळेस आपलं लेक्चर संपेल तर तुम्हाला हे 7 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल 9 फॅक्टोरियल आणि 10 फॅक्टोरियलचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. समजलं तुम्हाला कसं करतो आपण फॅक्टोरियल फाइंड आउट. ज्या नंबरचा फॅक्टोरियल दिला आहे तुम्हाला त्या नंबरपासून आपण स्टार्ट करणार आहेत आणि तिथून आपल्याला ते नंबर्स 1 1 1 डिक्रीज करत जात आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, 1 फॅक्टोरियलपर्यंत जायचं आहे. आता एक इम्पॉर्टंट रिमार्क पॉईंट लक्षात ठेवा याच्यामध्ये.
ठीक आहे. इथं मी त्याला स्टार्टिंगलाच दिल्यामुळे इथं जागा सोडली होती मी. जर तुम्हाला 0 फॅक्टोरियल दिलेला असेल, 0 फॅक्टोरियलचं पण आन्सर किती असतं 1. ओके, लक्षात ठेवा. 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती 1 आणि 1 फॅक्टोरियलसुद्धा किती 1. ठीक आहे. ओके, सो आता तुम्हाला हे 7 फॅक्टोरियलपासून 10 फॅक्टोरियलपर्यंतचे आन्सर फाइंड आउट करायचे. नाव वी विल डिस्कस वन इम्पॉर्टंट रिमार्क पॉइंट हिअर. सो रिमार्क व्यवस्थित समजून घ्या. रिमार्क पॉइंट. सो पहिला, आता समजा नंबरच्या ऐवजी तुम्हाला दिलं n फॅक्टोरियल. सो सांगा आता n फॅक्टोरियल मी कसं लिहू रे. ॲक्च्युअल कन्सेप्ट समजली तुम्हाला काय. ज्या नंबरचा तुम्हाला फॅक्टोरियल दिला आहे त्या नंबरपासून आपण स्टार्ट करणार आहे आणि तिथून 1 1 1 1 आपण काय करत जाणार आहे तर मायनस करत जाणार आहे. म्हणजे n फॅक्टोरियल काय होईल इथं n पासून स्टार्ट केलं, पुढं काय होईल n-1, बरोबर. 1 मायनस केलं ना. आता n-1 मधून परत 1 मायनस करायचा आहे म्हणजे -1 परत -1 म्हणजे किती होईल तो n-2. पुढे किती होईल -2 मधून परत -1 मायनस करायचा आहे n-3, n-4, बरोबर, n-5, n-6. हे कुठपर्यंत जाणार मल्टिप्लिकेशन फायनली 1 पर्यंत जाणार. ऑलवेज जिथून तुम्ही स्टार्ट केलं आहे एंड कुठं होणार आहे 1ला. आलं लक्षामध्ये. सो नंबर जरी नसेल तर लक्षात ठेवा कन्सेप्ट काय. ज्या नंबरचा तुम्हाला फॅक्टोरियल दिला आहे त्या नंबरपासून तुम्ही स्टार्ट करणार. 1 1 ने काय करत जायचं आहे तुम्हाला तो पुढचा नंबर घेताना कमी कमी करत जायचा आहे आणि कुठं जायचं आहे 1 पर्यंत जायचं आहे. आता ऑब्वियसली समजा तुम्हाला असं वाटलं, सेकंड इम्पॉर्टंट रिमार्क, मला 1 पर्यंत जायचं नाही, मध्ये कुठेतरी थांबायचं आहे फॅक्टोरियलला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल मी घेतो इथं. सपोज इथंच n फॅक्टोरियल. ठीक आहे. समजा n पासून मी स्टार्ट केलं, n-1 होईल, पुढचा n-2 होईल आणि पुढं समजा मला n-3 फॅक्टोरियलला स्टॉप करायचं आहे. काय करायचं मला n-3ला स्टॉप करायचं आहे. सो काय केलं बघा आपण n फॅक्टोरियलपासून मी स्टार्ट केलं, n-1, n-2, n-3 पर्यंत आलो. इथं मला प्रॉब्लेममध्ये इथपर्यंतच लागतं आहे मला. सो पुढची रिक्वायरमेंट नाही आहे सपोज. इथं मला स्टॉप करायचं आहे. सो काय करायचं आहे लक्षात ठेवा, जिथं तुम्हाला स्टॉप करायचं आहे तिथं त्याच्या पुढं काय लिहायचा फॅक्टोरियल लिहायचा. आलं लक्षामध्ये. त्याच्या पुढं काय लिहायचं तुम्हाला फॅक्टोरियल लिहायचा. समजा मी एक एक्झाम्पल घेतो. समजा तुम्हाला दिला आहे बघा 6 फॅक्टोरियल आणि 6 फॅक्टोरियल तुम्हाला थांबवायचं आहे 3 फॅक्टोरियललाच. म्हणजे तुम्ही काय केलं 6 पासून स्टार्ट केलं, 6 × 5 × 4 × आणि कुठं स्टॉप केलं तुम्ही समजा 3 फॅक्टोरियलला स्टॉप करून टाकलं. हे काय आलं मग 6 × 5 × 4 × 3 फॅक्टोरियल, बरोबर. आणि 3 फॅक्टोरियल समजा तुम्हाला आणखीन एक्सटेंड करायचं असेल तर 3 × 2 × 1 होऊन जाईल तो. सो जिथं तुम्हाला थांबायचं आहे बघा त्या नंबरच्या पुढं काय लावायचं आपल्याला फॅक्टोरियल लावायचा. आपल्या लक्षामध्ये. हा होता सेकंड इम्पॉर्टंट रिमार्क. नाव थर्ड इम्पॉर्टंट रिमार्क फॉर दिस वन. सपोज तुम्हाला 2 नंबर दिलेत. 1 नंबर आहे समजा n आणि दुसरा नंबर आहे समजा n+1 आणि ह्या n+1चा तुम्हाला दिला आहे फॅक्टोरियल. ओके. आता n आणि n+1 यांना आपण म्हणतो बघा कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय लगतचे. जसं इथं 6 आणि 5 काय कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे, लगतचे नंबर्स आहेत. 6 नंतर डायरेक्ट म्हणजे 5 नंतर डायरेक्ट कोण येतो 6 येतो. तसं n नंतर पुढचा नंबर किती येणार आहे त्याच्यामध्ये 1 ॲड केल्यावर तिथं n+1 येणार आहे, बरोबर आहे. सो n+1 हा पुढचा नॅचरल नंबर आहे, n+2 याचा पुढचा नॅचरल नंबर, n+3 याचा पुढचा नॅचरल नंबर. असं जर तुम्हाला दिलं आहे बघा, म्हणजे इथं काय दिलं आहे n × एक मिनटं मी रिमार्क थोडासा रिव्हर्स करतो. तुम्हाला n फॅक्टोरियल दिला आहे आणि n फॅक्टोरियलच्या पुढे n+1 दिला आहे असं दिलं ना. n+1 फॅक्टोरियल नाही. तुम्हाला काय केलं त्यांनी n फॅक्टोरियल इज गिवन आणि n फॅक्टोरियलला पुढं मल्टिप्लिकेशनमध्ये आणखीन एक ब्रॅकेट दिलं आहे n+1. म्हणजे एक्झाम्पल वाईज जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना, समजा तुम्हाला काय दिलं आहे त्यांनी 6 फॅक्टोरियल दिला आहे आणि मल्टिप्लिकेशनमध्ये पुढं नंबर दिला आहे तुम्हाला 7. n फॅक्टोरियल त्याच्या पुढे n+1 म्हणजे याचा पुढचा नंबर नॅचरल नंबर n+1 आहे. मग 6चा नेक्स्ट नॅचरल नंबर काय आपला 7 आहे समजा. मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा लगेच कॉन्झिक्युटिव्ह नेक्स्ट नंबर दिला आहे म्हणजे 7 दिला आहे. ओके. अशी जर अरेंजमेंट आली तर काय होईल तुम्हाला सांगतो बघा. तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक्सप्लेन करतो. 6 फॅक्टोरियल आणि × 7 मी काय केलं 7ला आधी लिहिलं
आणि मग 6 फॅक्टोरियल येणार. झालं ना असं? मल्टिप्लिकेशनमध्ये 7 आधी दिला मग 6 फॅक्टोरियल. 7 ॲज इट इज आणि 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय आहे? 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. काय दिसतंय तुम्हाला? काय तयार व्हायला इथं? हे इथून इथपर्यंत 6 फॅक्टोरियल होतं, त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये 7 आहे. जर तुम्ही कंबाईन म्हणजे एवढं कंप्लीट जर बघितलं तर हा कोणाचा फॅक्टोरियल तयार होईल सांगा? 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. कोणत्या नंबरचा? कोणाचा? 7 फॅक्टोरियल तयार होईल. काय तयार झाला इथं? 7 फॅक्टोरियल. म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी समजली काय? जर तुम्हाला एखादा नंबरचा फॅक्टोरियल दिला आहे आणि मल्टिप्लिकेशनमध्ये लगेच त्याचा नेक्स्ट नंबर दिला आहे तुम्हाला, नॅचरल नंबर, तर फॅक्टोरियल साईन काय करायचं? त्या नेक्स्ट नंबरला शिफ्ट करायचं. n+1 फॅक्टोरियल म्हणजे 6 फॅक्टोरियल इंटू 7 काय होईल? 7 फॅक्टोरियल होईल. समजली? ही इम्पॉर्टंट रिमार्क आहे हा. ओके. आणखी एक एक्झाम्पल समजा मी घेतो. समजा तुम्हाला दिलं आहे 6 इंटू 5 फॅक्टोरियल. सांगा याचा आन्सर काय होईल? 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल. गुड. समजलं का तुम्हाला तिन्ही प्रॉपर्टीज? मग आता नंबर दिला असेल तर त्या नंबरपासून आपण स्टार्ट करणार, 1 1 ने मायनस करणार, 1 पर्यंत जाणार. तुम्हाला कुठेही स्टॉप करायचं असेल, ओके, सो ज्या नंबरला तुम्हाला स्टॉप करायचं तिथं काय द्यायचं? तुम्हाला फॅक्टोरियल द्यायचं. आणि तिसरी इम्पॉर्टंट काय होतं? सपोज तुम्हाला एक फॅक्टोरियल दिला आहे आणि लगेच मल्टिप्लिकेशनमध्ये तुमचा नेक्स्ट नंबर दिला आहे, तर फॅक्टोरियल साईन कोणाला ट्रान्सफर होणार? त्या नेक्स्ट नंबरला ट्रान्सफर होणार. ओके. म्हणजे इथं n फॅक्टोरियल इंटू n+1 काय झाला? n+1 फॅक्टोरियल. आणखीन एक एक्झाम्पल जर समजून घ्यायचं असेल, समजा तुम्हाला n इंटू n-1 फॅक्टोरियल दिला आहे, बरोबर का? n-1 याच्यापेक्षा n हा लार्जर नंबर आहे म्हणजे लगेच पुढचा नंबर आहे कॉन्झिक्युटिव्ह. सो n इंटू n-1 फॅक्टोरियल म्हणजेच किती? n फॅक्टोरियल. सॉरी हा, ठीक आहे. सो n इंटू n-1 फॅक्टोरियल काय झाला? n फॅक्टोरियल झाला. लार्जर नंबर n आहे दोघांमध्ये. लार्जर म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह पाहिजे, लगेच पुढचा नंबर पाहिजे. म्हणजे सपोज तुम्ही म्हणता सर नाही तर 4 इंटू 6 फॅक्टोरियल, सॉरी 4 इंटू समजा तुम्हाला दिला आहे 2 फॅक्टोरियल, म्हणजे हा 4 फॅक्टोरियल होईल का? तर नाही होणार, बरोबर ना? या 4च्या जागेवरती कोण पाहिजे मग तुम्हाला? या 4च्या प्लेसवरती पाहिजे 3, तर मग तो काय होईल? 3 फॅक्टोरियल होईल. ओके. सो गॉट इट. सो यावरचे काही सोपे सोपे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. खूप सिम्पल टॉपिक आहे हा, आणि हा दिस इज द बेसिक ऑफ परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. कारण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे फॅक्टोरियल मेथड माहीत असणे किंवा त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी आपण हे घेतोय. ठीक आहे. सो याच्यावरती एक्झरसाइज 3.2 आहे. सिंपल सिंपल क्वेश्चन आहे. समजा क्वेश्चन 1 आहे तुम्हाला इव्हॅल्युएट. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन आहे 8 फॅक्टोरियल. आता 8 फॅक्टोरियलची व्हॅल्यू मी तुम्हाला होमवर्कमध्ये दिली बघा वरती, बरोबर? सो तुम्ही फाइंड आउट करून केली असेल, फाइंड आउट तो सांगा रे मला 8 फॅक्टोरियल किती येतो. जर केली असेल, नसेल केली तर करा. 8 फॅक्टोरियल कसा फाइंड आउट करणार तुम्ही? 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. सांगा याचा आन्सर काय येईल. ओके. सेकंड एक्झाम्पल आहे 10 फॅक्टोरियल. 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. याचा पण आन्सर सांगा काय येईल. सांगा बरं का आन्सर, मी वेट करतोय तुमचा, त्याशिवाय मी पुढच्या एक्झाम्पलकडे नाही जाणार. येस एनीवन? कोणी कॅल्क्युलेट केलं 8 फॅक्टोरियल किती आहे? 40 320. करेक्ट. 40320 हे झालं आन्सर 8 फॅक्टोरियलचं. शक्यतो तुम्हाला समजा 10 फॅक्टोरियलपर्यंतच्या व्हॅल्यू जर पार्ट ठेवता आलं तर पार्ट राहू द्या. ठीक आहे, क्विक कॅल्क्युलेशनसाठी. आणि हा चॅप्टर CETला आहे. हां
कोणी केलं का फाइंड आउट 10 फॅक्टोरियल? येस, एनीवन? 362880. 362880 बरोबर, करेक्ट आन्सर. 362880, इट्स अ 10 फॅक्टोरियल. गुड. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल. आता 10 फॅक्टोरियल बाय इथंच तुम्ही सांगितला किती आलेला आहे 10 फॅक्टोरियल 362880 आणि 6 फॅक्टोरियल किती असतो 720. सांगा रे काय ती सबस्ट्रॅक्शन दोघांची? 362880. 3628 बरोबर ना? 0 0 आणि पुढं 80. हा 80. येस, करेक्ट. 362880 हे झालं पुढचा आन्सर. बरोबर आहे. नेक्स्ट नंबर 4, 10 मायनस 6 फॅक्टोरियल. आता नंबर 3 आणि 4 मध्ये डिफरन्स समजला का काय? नंबर 3 मध्ये 10 फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल होता. नंबर 4 मध्ये 10 मायनस 6 ब्रॅकेटमध्ये आणि त्यानंतर फॅक्टोरियल आहे. सो आपल्याला रूल माहिती बघा, सगळ्यात अगोदर मी ब्रॅकेट सॉल्व करणार. म्हणजे 10 मायनस 6 किती 4 फॅक्टोरियल आणि 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती असतो रे 4 फॅक्टोरियल 24. हे झालं आन्सर. करेक्ट. ओके, नेक्स्ट नंबर 5. 12 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल. तुम्ही म्हणता सर आता 12 फॅक्टोरियलला आपण तर 10 फॅक्टोरियलपर्यंतच केलं आहे, 12 फॅक्टोरियल नंबर किती मोठा येईल? सो बघा याला कसं सॉल्व करायचं. याच्यासाठी मी प्रॉपर्टी वापरणार आहे, सेकंड प्रॉपर्टी किंवा रिमार्क म्हणा याला. हे बाई जिथं मला स्टॉप करायचं तर मी फॅक्टोरियल लावणार आहे. सो काय करायचं माहिती आहे का, ह्या बेसिकली अशा क्वेश्चन्समध्ये मी 12 पासून फॅक्टोरियल यायला चालू केलं. बरोबर, ज्या नंबरचा दिला त्या नंबरपासून मी स्टार्ट केलं. 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7. खाली किती आहे 6 फॅक्टोरियल आहे. सो 6 पाशी आलो, 6 फॅक्टोरियलला स्टॉप केलं, डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल. ओके, सो काय होईल 6 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. बरोबर. ओके, सो व्हॉट इज द आन्सर नाव? एवढ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7. मोठं आहे ना कॅल्क्युलेशन? बघा बरं काय त्याचा आन्सर फास्ट. हे समजलं काय केलं आपण? 12 फॅक्टोरियल मी फक्त 6 पर्यंत दिला कारण खाली 6 फॅक्टोरियल होता. सो 6 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. सिम्पल आहे. चला बोला किती आला आन्सर? 665 665. ओके, नेक्स्ट 280. 280. करेक्ट आहे. 665 इज द आन्सर. आता 6 नंबर काय दिला बघा परत 12 अपॉन 6 फॅक्टोरियल दिला आहे. बरोबर ना? सो नंबर 5 आणि नंबर 6 मध्ये डिफरन्स काय परत? इथं 12 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल सेपरेट होते. इथं 12 अपॉन 6 ब्रॅकेटमध्ये दिला आणि मग ब्रॅकेटचा फॅक्टोरियल आहे. सो इथं अगोदर ब्रॅकेट सॉल्व होणार. 12 अपॉन 6 किती रे 2 आणि 2 फॅक्टोरियल किती असतो 2 इंटू 1. आन्सर इज 2. नंबर 7 3 इंटू 2 फॅक्टोरियल करा सॉल्व. नंबर 8 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. नंबर 8 मध्ये दोघांचे सेपरेट फॅक्टोरियल आहे आणि नंबर 7 मध्ये ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 2 मग फॅक्टोरियल आहे. सो काय होईल 3 इंटू 2
येस, ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 6 फॅक्टोरियल आणि 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे 720. 7. करेक्ट. आणि हे किती होईल सांगा, 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 6 आणि 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 4. टू ना, 2 फॅक्टोरियल किती 2. आन्सर इज 12. बरोबर आहे. ओके, नंबर 9. 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल. याला सॉल्व करायचं आपल्याला आता. चला बघा, 9 फॅक्टोरियलला मी असं लिहितो 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. वी कॅन राईट 3 इंटू 2 इंटू 1 आणि 6 फॅक्टोरियल ॲज इट इज. सो त्याच्यामुळे काय होईल, इथलचा 6 फॅक्टोरियल इथलचा 6 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. तुम्हाला समजलं का रे, कुठं स्टॉप करायचं आहे, डिनॉमिनेटर चेक करत जायचं नाही का. डिनॉमिनेटरमधली कोणती मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्ही डिलीट करू शकता, डिलीट म्हणण्यापेक्षा म्हणून कट करू शकता, आहे का नाही. सो ते आपण 6 कट करू शकतो इथं. सो त्यामुळे मी 6 फॅक्टोरियलपर्यंत थांबलो. ओके, राहिलेलं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला आता. सो राहिलेलं काय होईल बघा परत. हे बघा इथं 3 आहे, 3 3 जा 9. इथं 2 आहे, 2 4 जा 8. सो काय काय राहिलं वरती आता 3 इंटू 4 इंटू 7, 3 इंटू 4 12, 12 7 जा 84 इज द आन्सर. ओके, नेक्स्ट नंबर 10. 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. आता हे बघा रे, ते नाही का कॉमन काढायचं आपल्याला इथं. 6 फॅक्टोरियल हाऊ टू राईट 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल मायनस पुढं किती आहे 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय किती 4 फॅक्टोरियल. ओके, काय कॉमन निघेल न्यूमरेटरमधून 4 फॅक्टोरियल इज कॉमन. बरोबर. जर आपण 4 फॅक्टोरियल जर कॉमन काढला तर इथे किती राहिला 6 इंटू 5 मायनस साईन आणि 4 फॅक्टोरियल कॉमन आहे, इथे राहिला 1 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. करेक्ट. सो इथलचा 4 फॅक्टोरियल कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म्स वरती राहिला 6 इंटू 5 30 मायनस 1 किती आन्सर 29. करेक्ट, हे झालं आन्सर. ठीक है. नंबर 11. 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल. हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता रे हे बघा 8 फॅक्टोरियल वी कॅन राईट 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल. का बरं मी 4 फॅक्टोरियलपर्यंत लिहिलं, कारण डिनॉमिनेटरमधून 4 फॅक्टोरियल आपला कॉमन निघू शकतो, है ना. 6 फॅक्टोरियल हाऊ टू राईट 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल मायनस हा 4 फॅक्टोरियल हाऊ टू राईट ॲज इट इज राईट 4 फॅक्टोरियल. ओके, so numerator is 8 into 7 into 6 into 5 into 4 factorial divided by 4 factorial घ्या कॉमन. सो काय राहील बघा इथं 6 into 5 मायनस 1. करेक्ट. इथलचा 4 फॅक्टोरियल कॅन्सल. वन ऑफ द टर्म्स रिमेन. न्यूमरेटरला 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 6 इंटू 5 मायनस 1 म्हणजे 30 मायनस 1 राहिला किती तो 29. आणि वर्षाचं मल्टिप्लिकेशन करून सांगा मला किती येईल. डिनॉमिनेटरला राहतोय 29, वरती किती येईल बघा 8 इंटू 7 56 इंटू 5 इंटू 6 56 इंटू 6 इंटू 5 30 56 इंटू 3 करा फक्त तुम्हाला आन्सर येऊन जाईल. 56 इंटू 3 168 म्हणजे ते होईल 1680. बरोबर आहे का मी लिहिलेलं आन्सर 56 इंटू 3. हां करेक्ट आहे 1680 अपॉन 29. दिस इज द आन्सर. ओके बॉस, सोपं आहे का नाही. घ्या नेक्स्ट नंबर 12.
नंबर 12 आहे 8 फॅक्टोरियल अपॉन 6 मायनस 4 ब्रॅकेटमध्ये आहे आणि मग फॅक्टोरियल आहे. सो नंबर 11 नंबर 12 मधला डिफरन्स तुम्हाला कळाला असेल तर नंबरचे फॅक्टोरियल होते इथं ब्रॅकेट आहे आता. करेक्ट. सो यू कॅन राईट हिअर 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 मायनस 4 किती 2 फॅक्टोरियल. आता तुम्हाला 8 फॅक्टोरियलची व्हॅल्यू माहिती आहे ना. पहिलाच प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला 8 फॅक्टोरियलचा 40320. सो दिस इज 40320 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. करा याचे हाफ. 20160 बरोबर आहे का नाही. करेक्ट असेल तर आपण लगेच पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. सांगा मला करेक्ट आहे का. येस एनीवन. Yes, sir. ओके Yes, sir. ओके. सो आपण जाऊया आता पुढच्या क्वेश्चन. समजलं का रे बेसिक क्वेश्चन्स. Yes, sir. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट इन द टर्म्स ऑफ फॅक्टोरियल. राईट इन टर्म्स ऑफ फॅक्टोरियल. तुम्हाला फॅक्टोरियलच्या टर्म्समध्ये लिहायचं आहे. खाली काही तुम्हाला सिक्वेन्सच्या फॉर्ममध्ये दिलं आहे त्यांनी. सो यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 5 इंटू 6 इंटू 7 इंटू 8 इंटू 9 इंटू 10. ठीक आहे. आता आन्सरमध्ये बघा कसं लिहायचं आपल्याला. तुम्हाला ही जी सिक्वेन्स दिलेली 5 पासून 10 पर्यंत मल्टिप्लिकेशनमध्ये याला मला फॅक्टोरियलच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. फॅक्टोरियल. आता एक गोष्ट काय लक्षात ठेवा. फॅक्टोरियल जर तुम्हाला लिहायचं असेल तर मल्टिप्लिकेशन ज्या नंबरचा तुम्हाला फॅक्टोरियल काढायचा आहे किंवा असेल त्या नंबरपासून स्टार्ट होणार आणि मल्टिप्लिकेशन कुठे एंड होणार 1ला एंड होणार. म्हणजे आपण हायेस्ट नंबर करून 1कडे जात असतो. मग हे मल्टिप्लिकेशन मी रिव्हर्स मॅनरमध्ये देतो. म्हणजे 10 9 8 7 6 आणि 5. आलं लक्षामध्ये. मल्टिप्लिकेशन कुठपर्यंत जायला पाहिजे होतं रे हे फॅक्टोरियल जर मला लिहायचं असेल तर 1 पर्यंत जायला पाहिजे होतं. कुठपर्यंत 1. म्हणजे इथं कोण ॲब्सेंट आहे इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 बरोबर. हे माझं गिवन होतं. इथपर्यंत मी फॅक्टोरियल ॲड केला म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये मी त्याला 1 पर्यंत घेऊन गेलो. सो ज्या नंबरने तुम्ही मल्टिप्लाय केलं आहे ओरिजिनल इक्वेशन चेंज न होण्यासाठी मॅथमॅटिक्समध्ये कायम लक्षात ठेवा ओरिजिनल इक्वेशन कधीच चेंज नाही व्हायला पाहिजे. सो ओरिजिनल इक्वेशन चेंज न होण्यासाठी मी ह्या इक्वेशनला कशाने डिवाइड करणार आहे सेम ह्याच नंबरने. म्हणजे कोण 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 बरोबर. हे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 याला कॅन्सल होतील. परत तुमचा ओरिजिनल प्रॉब्लेम राहील. करेक्ट आहे. ओके. मग याचा आन्सर काय होईल 10 टू 1 फॅक्टोरियल. हे झालं 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 टू 1. हा कोणाचा फॅक्टोरियल आहे 4चा फॅक्टोरियल आहे. सो 10 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियलचा आन्सर. याला सॉल्व्ह नाही करायचं आपल्याला फक्त काय लिहायचं होतं राईट इन टर्म्स ऑफ फॅक्टोरियल. ते मी लिहिलं. हे झालं पहिल्याचा आन्सर. समजला का रे क्वेश्चन. Yes, sir. ओके. आता मी सेकंड सांगतो मला आन्सर सांगा. काहीला क्विक सांगा थोडंसं. सिक्स इंटू 7 इंटू 8 इंटू 9. त्याला कसं लिहू मी बरोबर. मल्टिप्लिकेशन कुठपर्यंत जायला पाहिजे 1 पर्यंत. बरोबर लिहितोय का मी. डिवाइड पण मी त्याच मल्टिप्लिकेशनने करणार. म्हणजे न्यूमरेटर किती जाणार आहे कोणाचा फॅक्टोरियल न्यूमरेटर 9 फॅक्टोरियल आणि डिनॉमिनेटर 5. 9 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इज द आन्सर. सोपं आहे का नाही. नंबर 3 3 6 9 12 15 असं दिलं बघा. आता 3 इंटू 6 इंटू 9 इंटू 12 इंटू 15. बघा त्याला कसं सॉल्व्ह करायचं.
तुम्ही जर हे व्यवस्थित जर बघितलं ना तर हे काय आहे बघा, 3च्या टेबलमधले नंबर्स आहेत, बरोबर आहे. सो आत्ताच आपण सिक्वेन्स सिरीज बघितलं. मी 3ला कसं लिहू शकतो रे, 3 × 1, 6ला 3 × 2, पण इथं मल्टिप्लिकेशन आहे सगळ्यांची, 3 × 3, 3 × 4 आणि शेवटचा 3 × 5. हे बघा आता इथं 3 आहे, इथं 3 आहे, 3 3 3, बरोबर. या 3 3 3चं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे 3चा पॉवर किती होईल, किती टाइम्स आहे, 1 2 3 4 5 टाइम्स, 3चा पॉवर 5. आता राहिलं कोण रे, 1 × 2 × 3 × 4 × 5. इथं या ब्रॅकेटमध्ये 1, इथं 2, हा 3, हा 4, हा 5, यांचं मल्टिप्लिकेशन राहिलं. ओके, बट मला फॅक्टोरियलमध्ये लिहायचं आहे, मला मल्टिप्लिकेशन नाही करायचं आहे. मग 3⁵ × सांगा ना, हा ब्रॅकेट कोणाचा फॅक्टोरियल आहे, 5. 5 फॅक्टोरियल. झाला आन्सर, 3⁵ × 5 फॅक्टोरियल. सोपं होता ना. नंबर 4, याचा आन्सर तुम्ही मला सांगा आता. 5 × 10 × 15 × 20. आता हा 5चा टेबल आहे. कसं लिहायचं याला, 5 × 1, 5 × 2, 5 × 3, 5 × 4. करेक्ट. काय कॉमन निघेल, कॉमन नाही, सॉरी कॉमन नाही. हे 5, हा 5, हा 5, हा 5, यांचं मल्टिप्लिकेशन मी आधी केलं. सो 5चा पॉवर किती होईल, 4 टाइम्स. म्हणजे ब्रॅकेटमध्ये कोण राहील आता, 1 × 2 × 3 × 4 राहिला. सांगा रे, ब्रॅकेट कोणाचा फॅक्टोरियल आहे, 4. 4 फॅक्टोरियल. हे झाला आन्सर, 5⁴ × 4 फॅक्टोरियल. समजलंय. ओके, सिम्पल होते बघा, हे 4 क्वेश्चन्स इंटरेस्टिंग होते आहे ना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आता, इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएट n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n - r फॅक्टोरियल. हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला n आणि r ची व्हॅल्यू दिलेला आहे. ओके, सो याच्यामध्ये फर्स्ट आहे, एक प्रॉब्लेम समजून घ्या, बाकी तिन्ही क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. n = 8, r = 6 दिला आहे, बरोबर आहे. n = 8 पहिल्या क्वेश्चनमध्ये, r = 6 दिला. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे रे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n - r फॅक्टोरियल. सगळ्यात पहिल्या स्टेपला मी आपल्या व्हॅल्यूज पुट करतो आता. ठीक आहे, सांगा n ची व्हॅल्यू किती आहे, 8. सो 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n, सॉरी आता r फॅक्टोरियल, r ची व्हॅल्यू किती आहे, 6 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n - r, 8 - 6 फॅक्टोरियल. सो काय होईल बघा, हे वरती 8 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवला, खाली इथं 6 फॅक्टोरियल, आणि इथं ब्रॅकेट आहे 8 - 6 किती, 2 फॅक्टोरियल. आता सिम्प्लिफिकेशन करायचं व्यवस्थित. 8 फॅक्टोरियलला कसं लिहू शकतो आपण, खाली 6 फॅक्टोरियल आहे, 8 फॅक्टोरियल वी कॅन राईट 8 × 7 × 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय हा 6 फॅक्टोरियल ॲज इट इज, आणि 2 फॅक्टोरियलला कसं लिहा, 2 × 1. सो काय झालं बघा रे, इथलचा 6 फॅक्टोरियल कॅन्सल, रिमेनिंग टर्म्स काय आपल्याकडं, 8 × 7, बरोबर, डिवायडेड बाय 2, परत 2 4 × 8. सो रिमेनिंग टर्म्स 4 × 7. So what is the answer of our first question? 28. 28 is the answer. समजलं काय केलंय, हे बघा इथं सपोज तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे, आपण पुढे डिस्कस पण करणार आहे हा फॉर्म्युला कोणाचा आहे. ओके, तर नंबर ऑफ टाइम्स आपण त्याला यूज करणार आहे पुढं. हा एक फॉर्म्युला आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला n आणि r चे व्हॅल्यूज दिल्यात. सो तुम्हाला फक्त काय करायचं आहे, n आणि r च्या व्हॅल्यूजवरून ह्या फॉर्म्युलेची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, मी जसं सॉल्व केलं तसं सॉल्व करा. वरचा नंबर खालच्या नंबरच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे, फॅक्टोरियलच्या, कॅन्सल का होतं बघायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. ओके, ठीक आहे. आता मी तर तुम्हाला होमवर्क याच क्वेश्चनमधले बरं करेन, जो इव्हॅल्युएट चालू ना आपला त्याच्यामधले. सो एक 3 क्वेश्चन्स आहे फक्त, तेवढे करा. नंबर 2 आहे, n = 12, r = 12, 3, n = 15,
R is equal to 10 आणि नंबर 4 N is equal to 15 R is equal to 8 वर करा. ठीक आहे. सो these are the 3 homeworks जे तुम्हाला करायचे. ओके, कोण कोण प्रेझेंट आहे मी बघतो. मध्ये मी आता चेक केलं होतं, पुन्हा एकदा चेक करतो. ओके, साक्षी गिरवले प्रेझेंट आहे, प्रेम गाडेकर आहे, प्रिया तुम्ही मागं 2-3 दिवस नव्हत्या. साक्षी साबले, सिद्धी आहे, श्रावणी आहे. प्रिया कुरकुटे. ठीक आहे, आवाज जात नाही वाटतं. हा बोला. आजारी होते का? मला तुमचा आवाज येत नाही व्यवस्थित. तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता, काय प्रॉब्लेम होता. ठीक आहे, चालेल. मग लेक्चर समजलं का आजचं? खूप इंटरेस्टिंग चॅप्टर बरं करे, हे खूपच भारी चॅप्टर आहे हे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी वगैरे. ओके, समजलं लेक्चर सगळ्यांना? येस सर. चालेल. सो ठीक आहे, थांबूया आपण.